न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राज्याच्या कृषी मंत्री पदावर कोकाटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मित्रपरिवार आणि स्नेहीजनांचा नागरी सत्कार समितीच्या वतीने गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात नामदार कोकाटे यांचा हृदय सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे होते। व्यासपीठावर सत्कार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट जयंत जायभावे, माजी खासदार देवीदास पिंगळे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, सुनील भाईवंग, भाजप नेते लक्ष्मण सावजी, अजय बोरस्ते, अनिल चौगुले, देवानंद बिरारी, सुधाकर बडगुजर, सलीम शेख, डॉक्टर प्रदीप पवार, निवृत्ती कोतवाल आदी उपस्थित होते। यावेळी कोकाटे यांचा महावस्त्र, भव्य पुष्पहार, सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन नागरी सत्कार समितीच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला। त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी 1975 पासून तर आतापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिलाय। सुरेश शर्मा आणि मी आम्ही दोघं जण एकत्र बसलो रात्री त्याच्याच 25 हॉटेलला आणि ठरलं की आता उद्या आपल्याला जिल्ह्याचा अध्यक्ष मिळणार आहे। तर मी मुन्ना शर्माला म्हटलं, तू कशाला होतो? म्हणतो वेस्टर्नचा अध्यक्ष होणार, मी होतो नाशिकला। तू ठीक आहे, तू बोलता वैसे म्हणजे आमच्यामध्ये तसे मतभेद नव्हते। त्यांनी सांगायचं मी ऐकायचं, मी सांगायचं त्यांनी ऐकायचं। अशा प्रकारे एनएसवायचा कार्यक्रम आमचा या ठिकाणी सुरू झाला आणि पुढे काँग्रेस पक्षाची संलग्न असल्यामुळे तत्कालीन खासदार गुरुदाजी मानेसाहेब यांच्या संपर्कात आलो आणि त्यानंतर मग पुढे युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष, युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य, अशा अनेक या ठिकाणी प्रक्रियेमध्ये भाग घेण्याला नागाजाने या ठिकाणी पुढे जावं लागलं। एकही मित्र माझ्यापासून दूर गेला नाही। मी जेव्हा जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो मला तेव्हा आठवलं की त्यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 2च पेपर होते, देशदूत आणि गावकरी। सकाळचं आज मंत्री झालो तरी मला ओळखीचा माणूस भेटला की बाय नेम कॉल करतो, कुठेही मतदारसंघात सुद्धा बाय नेम कार्यकर्त्यांना कॉल करतो। मी माझ्या एका स्मरणशक्तीमध्ये 10-20 हजार लोक कमीत कमी कॉम्प्युटरमध्ये माझ्या आहेत की मी गेलो की त्याला बाय नेम बोलवतो, अरे काय चाललं? जुना युवक काँग्रेसचा कार्यकर्ता, जुना युवक काँग्रेसचा अध्यक्ष, पदाधिकारी, त्यानंतर आता प्रगतीपथ नाशिक जिल्ह्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये अशी मुलं काम करतात किंवा सहकारी काम करतात की आम्ही सर्व एकत्रच काम केलेलं आहे युवक काँग्रेसमध्ये। त्यावेळेस काँग्रेस पक्ष इतका मोठा होता की फक्त तिकडेच घेऊन यायचे, तिकडे घेऊन यायचे ते आपोआप आमदार व्हायचे। जसं आज भारतीय जनता पक्ष चाललंय, तिकडे आणले की आपोआप आमदार व्हायचे। पण मी कसं काय आपोआप ठरलो मला माहिती, सगळीकडे निवडून आलो आणि भारतीय जनता पक्षाकडे नेमका हारलो। हा पक्ष काय लकीने हारला। एवढे संघर्ष करत असताना आयुष्यभर संघर्ष माझीवर हे दिगोळेचं माझी मैत्री, दिगोळेच्या पाठीशी मी खंबीर उभा। दिगोळेला मंत्री करायचं, आमदार करायचं, पण दिगोळेने अपक्षाचा निर्णय घेतला आणि मी त्यांना सांगितलं मी अपक्षाबरोबर नाही राहू शकत, मी पक्षाबरोबर राहणार आणि म्हणून मी त्यावेळेस भगीर सिंगवर राहण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्या दिवसापासून माझं दिगोळेचं वैशिष्ट्य निर्माण झालं आणि राजकारण इतकं पराकोटीला गेलं की आम्ही दोघं एकमेकांच्या समोर सुद्धा उभं राहत होतो। नंतरच्या काळामध्ये आणि मी पवारसाहेबांचा पक्ष जॉईन केला आणि ऐनवेळेस पवारसाहेबांनी दिगोळेला प्रवेश दिला। आता प्रश्न पडला माझ्यासमोर की पुन्हा दिगोळेचा प्रचार कसा करायचा आणि त्याला एकेकाळी इतकं वितुष्ट झालेलं, इतका टोकाचा विरोध केलेला, पुन्हा त्याच माणसाला पत्रिका मारायचं एकच काय शक्य आहे? माझ्या स्वभाव तर नाही, ते असं जमणार नाही म्हणून मग तिथून सुटलो आणि आमचे सुनील बाबू आणि सगळे शिवसेनेची मंडळी मला बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन गेली आणि त्यांनी सांगितलं की असं यांनी खूप आंदोलन केले, तुमचे खूप तुमच्या विरोधामध्ये पुतळे पण जाळे। बाळासाहेब मला चर्चावरी म्हटले काय पुतळे पण जाळे का? म्हणून पुतळे जाळे पण आंदोलन केली आणि आंदोलन कर माझा धर्म आहे म्हटलं, मी तो केलाय, विरोधी पक्षात असताना केलंय। नाही मला चटका वगैरे काही लागला नाही, पण ठीक आहे तू आलाय, तुझं सगळ्या लोकांनी शिफारस केली आहे, हे आले तो करंट आला आला किडा लावला तिकीट दिला हातात झालं। हे सोपं काम, गेलो भेटलो तिकीट मिळालं, विधानसभेत निवडून आलो, परत विधानसभेत निवडून आलो,
2 वेळा विधानसभेत पाहिलं. मी त्या या विधानसभेमध्ये एकही ग्रामीण भागाच्या प्रश्नाची जाण असलेला आमदार नाही आपल्या पक्षामध्ये. एकही माणूस त्याच्यावर बोलत नाही आणि काही होत नाही. एकटा नारायण राणेच बोलतोय. राणेचं त्या पक्षाचं काय झालं मला नाही म्हणजे आता मी निघालो तुम्ही येता का म्हटलं चला मी पण आहे. इथं थांबून काय करू म्हटलं पाठीमध्ये काही दिसत नाही मला पुढे. कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी काय फार लोकांना न्याय देण्यासाठी नाही आहेत. हे सगळं वेगळ्याच दिशेला राजकारण चालू आहे. त्यामुळे आपल्याला काही जमणार नाही. माझा तालुका दुष्काळी आहे. माझ्या तालुक्याच्या जनतेला न्याय द्यायचा असेल तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट जयंत जायभावे यांनी केले. सत्काराची कारण मीमांसा त्यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केली. या शहराला वेगवेगळे नेते लाभले. या शहराचा विकास करण्यामध्ये अनेक भूमिपुत्रांनी योगदान दिलेलं आहे. माणिकराव व्यासपीठावर बसणाऱ्या सगळ्या सत्कार समितीच्या त्यांच्या मित्रांच्या 2 वर्ष पुढे 2 वर्ष मागे असं विद्यार्थी दशेतनं घडलेलं नेतृत्व आम्ही पाहिलेलं आहे. त्यांनी केलेली विद्यार्थी म्हणून आंदोलनं या गोखले एज्युकेशन संस्थेनं पाहिलेली आहे. त्यांचे अनेक वेगवेगळे चांगले उपक्रम या ठिकाणी पाहिलेले आहेत. हॉस्टेलमध्ये असताना त्यांनी केलेले उद्योग सांगण्यासाठी बहुतेक आज RP देशपांडे माणिकराव आपले रेक्टर साहेब इथे उपस्थित आहेत. ते 10 वर्ष रेक्टर होते आणि या सगळ्याचा खरा आनंद जर कोणाला झाला असेल तर या सगळ्या मित्रमंडळींना या विद्यार्थी दशेपासून त्यांच्याबरोबर त्यांना पाहणाऱ्या त्यांच्या सगळ्या सहकार्यानं झालेल्या आहे. सिन्नरचे भाग्य विधाते म्हणून आमदार कोकाटे 5 वेळा निवडून आलेले आहेत. आता राज्याचे कृषी मंत्री झाले आहेत. माणिकराव कोकाटे यांनी आदर्शवत अशीच कामे केलेली आहेत, असे प्रतिपादन ॲडव्होकेट सुरेश भटेवरा यांनी मनोगत व्यक्त करताना केले. नाशिक जिल्ह्यामध्ये मला वाटतं त्या काळामध्ये साधारणपणे 200 तरी असे तरुण आहेत की जे याच्यातून त्या तरुणांच्या प्रयोगशाळेतून पुढे आले. आता माणिकराव मंत्री झाले, याच्यापूर्वी मुरलीधर माने खासदार झाले आणि मला दिसतं की प्रत्येक तालुक्यामध्ये मग ती कुठेतरी तालुका पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महानगरपालिका असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील, याच्यामध्ये त्या काळात एकमेकांच्या सहकार्याने काम केलेले 200 किमान लोक आज वेगवेगळ्या पक्षात जरी असले, स्थानिक राजकारण म्हणा किंवा एकूण राज्याची परिस्थिती म्हणा किंवा संस्थेच्या आणि आपल्या राजकारणाच्या प्रवाहामध्ये पक्ष सर्वांना बऱ्यापैकी बदलावे लागले. माणिकरावांचे तर सर्वच पक्ष झाले. तर पण त्यांनी ते पक्ष का बदलले याच्याबद्दल मी नाही बोलणार, ते आपल्या भाषणात जरूर बोलते. पण मला जे वाटतं ते त्यांच्या स्थानिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांना जेव्हा जी आवश्यकता वाटली त्याप्रमाणे त्यांनी पक्ष बदलला. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी मनोगत व्यक्त केले. कोकाटे यांचे तोंड भरून अभिनंदन करतानाच आता स्पष्ट बोलणं जरा कमी करा, असेही मिश्किलपणे यावेळी त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी कृषी क्षेत्रासाठी जे जे करता येईल ते कोकाटे यांनी करण्याबरोबरच जिल्ह्यातील इतरही प्रश्नांबाबत लक्ष घालावे अशी आशा व्यक्त केली. 8 महिन्यामध्ये कोणती पिकं निघतात? द्राक्षाचा हा जिल्हा आहे, भाजीपाल्याचा आहे. अनेक आधुनिक पद्धतीचे प्रयोग या ठिकाणचा तरुण शेतकरी करतोय आणि म्हणून त्यांना एकच विनंती करेल की पूर्वी झालेल्या धर्मांमध्ये तुम्हाला काही बदल करण्याचा अधिकार नाही, परंतु नव्याने येणारे जे काही योजनेचं पाणी आहे ते लिफ्टने येणारे ते ॲडिशनल आहे. आपण कॅबिनेटमध्ये आहात आणि त्या ठिकाणी हे बारमाही कसं करता येईल त्याच्यावर आपण भर द्यावा. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांवर कोल्हापूर टॅपचे बंधारे 12 ते भरलेले असतात. नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आणि येणाऱ्या ॲडिशनल पाण्यावर या ठिकाणी त्याचा उपयोग या ठिकाणी जिल्ह्याला व्हावा. आपण सगळ्या जिल्ह्यांच्या उंचीवर आहोत, आपल्यावर कोणीच नाही. सगळ्या नद्या आपल्याकडे उगम पावल्या, धरणं आपल्याकडे आहे
या ठिकाणी गंगापूरचा एक कॅनॉल, पलीकडे असणारा गिरणाचा एक कॅनॉल आणि पालघरचा एक, एवढेच फक्त 12 महिने आहेत, बाकीचे सगळे 8 महिने आहेत. आपल्याकडे या ठिकाणी लघु पाटबंधारे बांधायला सुद्धा बंदी आहे, कारण खाली पाणी या ठिकाणी जाणार नाही. आणि हे सुद्धा जर बंधन आपण या ठिकाणी उठवलं तर शेती हा अर्थव्यवस्था का नाही, तो आता उद्ध्वस्त होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि निश्चित त्याच्यामध्ये आपण लक्ष घालावं. या पाण्याचे स्रोत जर या ठिकाणी वाढले गेले तर निश्चित चांगले दिवस या शेती व्यवसायाला येतील. आपल्याकडे ह्या जनतेच्या अपेक्षा आहे. आजही या महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूरच्या नंतर नाशिककडे पाहिले जातं. आरोग्याचे प्रश्न आहे, शिक्षणाचे आहे, या ठिकाणी शेतीच्या संदर्भातले आहे. या सगळ्या प्रश्नांकडे आपण लक्ष घालावं ही विनंती या निमित्तानं करतो. सत्कार सोहळ्यात कोकाटे यांना सन्मानपत्र देण्यात आले. कोकाटे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन सुनील भायबंग यांनी केले. या मानपत्राचे लेखन सचिन अहिरराव यांनी केले आहे. सत्कार सोहळ्यापूर्वी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या मनोगताचे रील्स यावेळी पडद्यावर दाखवण्यात आलेत. इस्पेलिर स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मुख्य सत्कार सोहळ्यानंतर शहरातील विविध संस्था, मंडळ आणि मान्यवरांनी कोकाटे यांचा सत्कार केला. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने यावेळी कोकाटे यांचा गौरव करण्यात आला. नागरी सत्कार सोहळ्याला शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शरद आहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार अनिल चौगुले यांनी मानलेत.